मी प्राध्यापक बारस्कर VS राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इयत्ता 12वी विषय मराठी व्याकरण घटक प्रयोग व त्याचे प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत। पहिल्यांदा आपण बघणार आहोत प्रयोगाची प्रस्तावना। प्रयोग किती मार्काला आहेत तर प्रयोग परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी। प्रस्तावना बघा, वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह आहे। वाक्याची दुसरी व्याख्या सांगितली जाते, पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ सचिन क्रिकेट खेळतो, हे पूर्ण विधान आहे। सचिन क्रिकेट खेळतो यातून आपल्याला पूर्ण अर्थबोध होतो आणि म्हणून वाक्याची व्याख्या अशा प्रकारे सांगितली जाते। प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता कर्म व क्रियापद असते। क्रियापद हा वाक्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि अशा वेळेस वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचं रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते आणि म्हणून की ही झाली प्रस्तावना। आपल्याला बघायचं आहे की प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता असतो, कर्म असते आणि क्रियापद असते। पहिल्यांदा आपण जाणवणार आहोत कर्ता। वाक्यातील कर्ता कसा ओळखायचा? जो क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात किंवा क्रियापदाने सांगितली जाणारी कृती करणारा त्याला कर्ता म्हणतात। किंवा वाक्यात कोण असा प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता ताबडतोब समजतो। उदाहरणार्थ बघा, पहिलं उदाहरण बघा, राम आंबा खातो। क्रिया कोणावर आहे? जो क्रिया करतो। क्रिया कोण करतो? राम, आणि म्हणून राम हे यामधलं काय आहे? कर्ता आहे। किंवा वाक्याला प्रश्न विचारायचा, कोण आंबा खातो? तर राम, आणि म्हणून राम हे या वाक्यामधील काय आहे? कर्ता आहे। दुसरं उदाहरण बघा, मुलगा चेंडू खेळतो। जो क्रिया करतो, कोण क्रिया करतो? मुलगा, आणि म्हणून या वाक्यामध्ये मुलगा हा कर्ता आहे। किंवा वाक्याला कोण हा प्रश्न विचारायचा, कोण चेंडू खेळतो? उत्तर येईल मुलगा, आणि म्हणून मुलगा हे एक या वाक्यातलं काय आहे? कर्ता आहे। दुसरं आपल्याला बघायचं आहे कर्म। कर्म कशाला म्हटलं जातं? ज्यावर क्रिया घडते त्याला कर्म असे म्हणतात। उदाहरणार्थ बघा, राम आंबा खातो। क्रिया कशावर केलेली आहे रामानं? आंब्यावर, आणि म्हणून आंबा हे या वाक्यातलं काय आहे? कर्म आहे, ज्याच्यावर क्रिया घडते त्याला। दुसरं उदाहरण बघा, मला दूध आवडते। कशावर क्रिया घडली? दुधावर, आणि म्हणून या वाक्यामध्ये दूध हे काय आहे? कर्म आहे। म्हणजे पहिल्यांदा कर्ता ओळखता आला पाहिजे, दुसऱ्यांदा कर्म, आणि तिसरं बघायचं आहे आपल्याला की क्रियापद हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। वाक्याचा अर्थच पूर्ण होऊ शकत नाही त्याशिवाय, आणि म्हणून की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द त्याला क्रियापद असे म्हणतात।
उदाहरणार्थ बघा, सचिन आंबा खातो. खातो हे या वाक्यामधील क्रियापद आहे. खातो या शब्दानं या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. उदाहरणार्थ दुसरा बघा, मुलगा चेंडू खेळतो. खेळतो हे या वाक्यातील काय आहे? क्रियापद आहे. आणि म्हणून की खेळतो या शब्दानं या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला, खातो या शब्दानं या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. आणि म्हणून की आपल्याला वाक्यामध्ये कर्ता ओळखता आला पाहिजे, कर्म ओळखता आलं पाहिजे आणि क्रियापद ओळखता आलं पाहिजे. आता बघा, क्रियापदाचे 2 प्रकार पडतात. पहिला सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजे काय? ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ गा, खेळ, पकड, मार इत्यादी. दुसरा प्रकार बघा, अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापदाची व्याख्या बघा, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी नसते त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ हवं, पाहिजे, आवड, हो, शोभ इत्यादी. आणि यानंतर आपण प्रामुख्यानं बघणार आहोत की मराठीमध्ये प्रयोगाचे किती प्रकार पडतात. प्रयोगाचे प्रकार. प्रयोगाची व्याख्या बघा अगोदर. वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग. दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग. तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग. आता आपण सुरुवातीला पहिला प्रयोग अभ्यासणार आहोत. पहिल्या प्रयोगाचं नाव आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाची व्याख्या बघा. जेव्हा कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, समीर पुस्तक वाचतो. यामध्ये समीर हा काय कर्ता आहे. समीर हा कर्ता आहे आणि कर्त्याचं अनुक्रमे लिंग वचन
व पुरुष लिंग वचन व पुरुष बदलूया. पहिला बघा आकडा 1. उदाहरण आहे, समीर पुस्तक वाचतो, त्याचं लिंग बदल केलं, काय होईल? सायली पुस्तक वाचते. हा लिंग बदल. दुसऱ्यांदा आपण बघणार आहोत पुरुष. समीर पुस्तक वाचतो, यामध्ये प्रामुख्यानं वचन बदलायचं आहे आपल्याला. ते पुस्तक वाचतात. हा झाला वचन बदल. तिसरा आकडा बघा, पुरुष बदल करायचा आहे. तू पुस्तक वाचतोच. पुरुष बदल म्हणजे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुष बदलामुळे अनुक्रमे वाचतो हे क्रियापद वाचते, वाचतात आणि वाचतोस असे बदलले, म्हणजे क्रियापदाच्या कर्त्याप्रमाणे क्रियापद बदललं. आणि म्हणून या प्रयोगाला प्रामुख्यानं कर्तरी प्रयोग असं म्हणतात. त्याची उदाहरणं बघा. कर्तरी प्रयोगाचं पहिलं उदाहरण बघा. समीर चित्र रंगवतो. दुसरं उदाहरण बघा. ती पेरू खाते. हे दोन्ही उदाहरणं कर्तरी प्रयोगाचे प्रामुख्यानं आहेत. यानंतर दुसरा प्रकार आपण बघणार आहोत. कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाची व्याख्या बघा. जेव्हा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते, तेव्हा त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा. समीरने पुस्तक वाचले. समीरने पुस्तक वाचले. पुस्तक हे काय? यामध्ये कर्म आहे. पुस्तक कर्म. आता कर्माचे लिंग आणि वचन बदलूया. कर्माचे लिंग व वचन बदलू. पहिला बघा. समीरने पुस्तक वाचले. त्या पुस्तकाचं लिंग बदलायचं. काय होईल? समीरने गोष्ट वाचली. समीरने गोष्ट वाचली. इथं लिंग बदल केला.
दुसरं बघायचं आपल्याला, वचनामध्ये बदल करायचा आहे. समीरने पुस्तकचं वचन होईल पुस्तके. समीरने पुस्तके वाचली. समीरने पुस्तके वाचली. वचन बदल केला. म्हणजे कर्माच्या लिंग वचन बदलामुळे अनुक्रमे वाचले हे क्रियापद, वाचली अशा प्रकारे प्रामुख्यानं बदल झाला आणि त्यामुळे की कर्मणी प्रयोग प्रामुख्यानं त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून की कर्मणी प्रयोगाचे वैशिष्ट्ये सांगितले जातात. पहिलं वैशिष्ट्य बघा, कर्ता तृतीया विभक्तीत असतो. कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते. तिसरं वैशिष्ट्य, क्रियापद कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते. आणि चौथं, कर्मणी प्रयोगातील क्रियापद बहुधा भूतकाळी असते, म्हणजेच कर्माप्रमाणे क्रियापद बदलते. उदाहरणार्थ बघा, सुमनने रांगोळ्या काढल्या. हे झालं कर्मणी प्रयोगाचं उदाहरण. दुसरा आकडा, रामाने धनुष्य मोडले. हे झालं कर्मणी प्रयोगाचं उदाहरण. आणि म्हणून की कर्मणी प्रयोगामध्ये लक्षात ठेवायचं की कर्माच्या लिंग वचन बदलामुळे अनुक्रमेने क्रियापदामध्ये जो बदल होतो त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. तिसरा जो प्रयोग आहे त्या प्रयोगाचं नाव आहे भावे प्रयोग. भावे प्रयोग बघा, भावे प्रयोगाची व्याख्या बघा. जेव्हा कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगाला भावे प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, समीरने पुस्तकास वाचले. समीरने पुस्तकास वाचले. प्रथम कर्त्याचं लिंग वचन बदलू. बघा आकडा 1 काय होईल, समीरचं होईल सायलीने पुस्तकास वाचले. पुस्तकास वाचले हा झाला लिंग बदल. दुसरा आकडा बघा, आता वचन बदलू. त्यांनी पुस्तकास वाचले. त्यांनी पुस्तकास वाचले. इथं वचन बदल केला.
नंतर बघा की कर्माचं लिंग वचन बदलू. आकडा 1 बघा, कर्माचं लिंग बदलायचंय. समीरने गोष्टीला वाचले. समीरने गोष्टीला वाचले. हा झाला लिंग बदल. इथं गोष्टीला. आता वचन बदल बघा. समीरने पुस्तकांना वाचले. वचन बदल म्हणजे की कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन बदलले, क्रियापदाचे रूप बदलले नाही. क्रियापदाचं रूप बघा, इथं वाचलेच राहिलं. इथं वाचले आहे, इथं वाचले आहे, इथंही वाचले आहे. म्हणजे की कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचं रूप अजिबात बदलत नाही. त्यावेळेस त्या प्रयोगाला प्रामुख्यानं भावे प्रयोग असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, पोलिसाने चोराला पकडले. हा झाला भावे प्रयोग. दुसरं उदाहरण बघा, रामाने रावणास मारले. हे भावे प्रयोगाचं प्रामुख्यानं उदाहरण आहे. भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये बघा. पहिलं वैशिष्ट्य बघा, कर्ता बहुधा तृतीया विभक्तीत असतो. कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते. आणि तिसरं वैशिष्ट्य, क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन याप्रमाणे बदलत नाही. नपुसकलिंगी एकवचनी असते, बहुधा ते एकारांत असते. आणि म्हणून की आजच्या तासाला आपण प्रयोगाची प्रस्तावना, कर्ता, कर्म, क्रियापद, त्यानंतर क्रियापदाचे 2 प्रकार, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार, पहिला कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भावे प्रयोग. आणि शेवट बघा, परीक्षेमध्ये कृती कशा प्रकारे विचारली जाते 2 गुणांसाठी हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. परीक्षेमध्ये 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला 2 मार्काला तुम्हाला कृती विचारली जाणार आहे. कृतीमध्ये विचारलं जाईल की खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. गुण आहेत 2. पहिलं उदाहरण बघा, मुले प्रदर्शनातील चित्र पाहतात. मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात. हे कशाचं उदाहरण आहे? उत्तर तर कर्तरी प्रयोग. दुसरं उदाहरण बघा,
कप्तानाने सैनिकांना सूचना दिली. कप्तानाने सैनिकांना सूचना दिली. प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. तिसरं उदाहरण बघा. मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले. प्रयोग आहे भावे प्रयोग. चौथं उदाहरण बघा. ती पेरू खाते. उत्तर आहे कर्तरी प्रयोग. नंतर पाचवं उदाहरण बघा. मुलींनी आंबे खाल्ले. उत्तर आहे कर्मणी प्रयोग. आणि शेवटचं 6वं उदाहरण बघा. मांजराने उंदराला पकडले. उत्तर आहे भावे प्रयोग. अशा पद्धतीनं बोर्डाच्या परीक्षेसाठी व्याकरणामध्ये प्रयोग हा घटक 2 गुणांसाठी विचारला जाणार आहे. त्या 2 गुणांचा आज आपण इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.